Hello student, today we have discuss or learn for this fourth lesson 1.4 Big Data, Big Insight. We already completed the 3 points. What is the big data, location tracking and healthcare industry. Okay, Big Data, Big Insight मधले 3 पॉइंट्स आपण बघितलेले आहेत डायग्रामद्वारे. आता जरा कोर्स बुकमधली इन्फॉर्मेशन आपण बघूया राहिलेल्या पॉईंट्सची. पेज नंबर बघा 37. सेकंड पॉईंट, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. ओके, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट सेटअप all around the globe. Huge amount of data is continuously being received from them. They helps us to understand the weather and help in weather forecasting. ओके, आता हवामानाचा अंदाज किंवा हवामानाची स्थिती किंवा पॅटर्न म्हणतो आपण. अंडरस्टँडिंग वेदर पॅटर्न हा सेन्सर्स किंवा उपग्रहाच्या उपस्थितीत केलेला आहे. त्यातून आपल्याला अतिशय प्रचंड प्रमाणात डेटा मिळत असतो. म्हणजे हवामानाचा अंदाज समजण्यास आपल्याला ते किंवा वर्तवण्यास मदत होते. आता व्हॉट इज द वेदर पॅटर्न्स गिव्ह. Weather patterns gives us warnings of the impending natural calamities like flood, earthquakes, tsunami, etc. Necessary preparations to combat them can be made well in advance. We can study global warming, predict availability of natural resources like water. आता ह्यामध्ये दोन वर्ड जरा इम्पॉर्टंट आहेत बघा. impending calamities. Impending that means about happen and calamities that means great ऑफन सडन डॅमेजेस ऑर डिस्ट्रेस म्हणजे नैसर्गिक आपत्ती. आणि इम्पेंडिंग दॅट मीन्स अबाउट म्हणजे आगामी सूचना किंवा म्हणतो आपण इशारा हे दिले जातं वेदर पॅटर्नमध्ये. वॉर्निंग दिले जातात. मग कुठल्या पद्धतीचे तर फ्लड्स आहे, अर्थक्वेक्स आहे, सुनामी आहे. आणि त्यामुळं काय होऊ शकतं की ही सूचना किंवा इशारा मिळाल्यानंतर, आगामी माहिती मिळाल्यानंतर आपल्याला त्याला तोंड देण्यासाठी आवश्यक ती तयारी चांगल्या पद्धतीने काय करता येऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगचा पाण्यासारखा नैसर्गिक स्रोताचा उपलब्धचा अंदाज घेता येतो आणि त्याचा आपण काय करू शकतो, अभ्यास करू शकतो. ओके, आता अंडरस्टँडिंग वेदर पॅटर्न्समध्ये हा पॉईंट्स दिले. तर ह्यातले सुद्धा मेन पॉईंट्स तुम्ही बाजूला करू शकता. सेन्सर्स, सॅटेलाइट्स असेल, इम्पेंडिंग कॅलॅमिटीज असेल, वेदर पॅटर्न असेल. ओके, आता नेक्स्ट फॉर्म बघा, पेज नंबर 38 आहे. Banking, finance and trading. See this passage, page number 38. Banking, finance and trading मध्ये काय इन्फॉर्मेशन आहे बघा. With big data analytics, the investment patterns of the people can be studied. New insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. That means what? With the help of big data analytics म्हणजे लोकांच्या गुंतवणुकी पद्धतीचा अभ्यास केला जातो. बँका, वित्त कंपनीची योग्य योजना तयार करू शकतात किंवा एजन्सीज, संस्थाचे कामकाज ह्या डेटामुळे काय होतं, सुलभ होतं. दॅट इज व्हॉट इज द ग्रेट हेल्प फॉर दिस बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग फॉर द बिग डेटा. ओके, banking and finance sector is using big data to predict and prevent cyber crimes, card fraud detection, archival and audit trails, etc. by analyzing the past data of their customers and the data on previous brute force attacks. Brute force attacks, that means what? Same meaning दिलेलं आहे बघा इथं. brute force attacks, that is we have called cyber attack that relies on guessing all possible combination of a targeted password until the right is found. That means what? योग्य संकेत शब्दांचा सर्व संभाव्य जोड्याबद्दल अनुमान लावण्यास अवलंबून असलेला सायबर हल्ला म्हणजे थोडक्यात सायबर हल्ला. ओके, ब्रूट फोर्स अटॅक. Banks can predict future attempts. Big data not only helps in predicting cyber crimes, but it